आहो, एवढं कशाला मनाला लावून घेतलंय? शीतले, तुझ्या घरच्यांना वचन दिलं होतं मी तुझ्या हक्काचं काहीतरी घेऊन देईन म्हणून. असू द्या, तुम्ही आहे की माझ्या हक्काचं. अजून काय बी नको मला. हाय की शीतले, हे फक्त बोलायला झालं. हॅलो, मी निकम बोलतोय. तुमची बँकेची प्रोसेस कंप्लीट झालेली समजलं मला. तुम्ही उद्याच्या उद्या येऊन डॉक्युमेंट सबमिट करा, म्हणजे आपली प्रोसेस कंप्लीट होईल. अहो ते जरा अडचण आली. अडचण कसली सांगा की, आपण काढू काहीतरी मार्ग. सॉरी, पण आमचं घर घ्यायचं कॅन्सल झालंय. असं कसं कॅन्सल केलं तुम्ही? हो, ते घरात जरा अडचण आली ना, त्यामुळं आता घर नाही घेता येणार. तुम्ही चौघं एकत्र फ्लॅट घेणार म्हणून मी पॅकेज दिले तुम्हाला, ते पण एवढ्या स्वस्त. तुम्हाला पण माहित आहे की हे सगळं. बरं, आता बाकीच्यांचं पण सगळं क्लिअर झालंय, तुमचं पण लोन सगळं क्लिअर झालंय, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो नाही निकम साहेब, बरोबर आहे तुमचं सगळं, पण आता घर नाही घेता येणार. हे बघा, मी काय तुम्हाला फोर्स करणार नाहीये, पण हे व्यवहाराला धरून नाहीये. बाय. काय बोलले ते? शीतले, त्यांना नाही म्हणणं जेवावर आलं बघ. अगं आपलं सगळं झालंय, ते पेपर सबमिट करायचे फक्त. आणि ते म्हणले तुम्ही व्यवहाराला धरून नाही. अगं थोडक्यासाठी शीतले. असू द्या. सॉरी शीतले, तुला तुझ्या हक्काची गोष्ट नाही देऊ शकलो. सुमन, अक्का घ्या की हो. काय खायची इच्छाच होईना झाली बघ. अहो एवढं वाढलंय तर 2 घास खाऊन घ्या की. डोक्यातनं काही विषयच जाईना झालाय. अक्का आता जेवून घ्या बरं. आणि आपलं असं काय चुकलं तेव्हा? वहिनी, असं बी आपल्याला कुठं काय माहित होतं यातलं. अहो होय की, पण शेवटी त्याचं खापर आपल्याच पोरीवर फुटतंय. पण पुष्पाताई कशा आहेत माहितीये ना? त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा स्वतःकडे पण लक्ष द्या जरा. म्हणजे मी आजवर लहान आहे म्हणून काही बोललो नाही. तुम्ही ज्या पद्धतीने शीतलीला आणि दाजींना बोललायत ना, त्याच्यामुळे लाखाचं 12,000 झालं. तुम्ही असं बोलला नसताना त्यांना, तर त्यांनी असं पाऊल उचललंच नसतं. आताही कितीला पडलंय बघा. आणि ज्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून इतकी खटपट केली तुम्ही, आज तिला त्या पुष्पाकाकडे उभं तरी करतील का? आणि तिला काय त्रास होईल त्या घरात याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? सौर्या, अरे आई बाबा पुढे काय बाबा ह्याची अक्कल आहे का तुला? शिंग फुटली होय तुला? आम्हाला अक्कल शिकवायला लागलायस ती? सौरभ, हे बघा, तुम्ही असं चिडू नका माझ्यावर. मी आजवर कधीच बोललेलो नव्हतो. मी आज बोललोय ते माझ्या बहिणीसाठी. मला सांगा, त्या दिवशी जे काही झालं त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये का? तुम्हाला पण असं नाही वाटत? सौर्या, तू बाहेर जा बघू.
आपण जेवण झाल्यावर बोलूया. नाही बस बोल, हो जी काय बोलायचे ना ते घे बोलून. तू तेवढा बोलायचा आला होतास बाबा. अरे काका मी फक्त रिक्वेस्ट करतोय. हे बघ आता पण मी ना तुमच्या विरोधात आहे ना तिच्या. पण हे जे सगळं झालंय ना त्याला आपणच जबाबदार. आणि ह्याच्यामुळे तिला काय भोगायला लागणार ना हे लक्षात ठेवा तुम्ही. जाऊ दे. सौर्या काय म्हणावं बाई, आपण करायला गेलो एक आणि झालं भलतच. आपण त्यांची माफी मागितली, काय काय केलं सगळं, पण तरी बी असं होऊन बसलंय. पण आपण काय स्वतःहून सांगायला गेलो होतोय घर घ्या म्हणून. हो पण झालं असतं तर काय बिघडलं असतं. पुष्पताने उगाच का अंगावर केला. त्याने जर तसं केलं नसतं ना तर शीतलीचं घर झालं असतं. नाहीतर काय मिठाचा खडाच पडला म्हणायचा. आणि आपण काय आपल्या पोरगीला ओळखत नाही का? ती काय लगेच वेगळं राहणार होती का? एकत्र कुटुंबात वाढलेली पोरगी आहे आपली, ती काय अशी लगेच वेगळी राहणार होती होय? पण हे सगळं पुष्पाला कसं समजून सांगायचं? ती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला? नुसती नेमताला टेकलेली असते ती तर. आणि बोलली तर काय साधं बोलती वय? कसं म्हणली माहितीये ना? आत्ताच्या आत्ता बाहेर जावं म्हणली दोघांना पण. इतकीनं पण आहे की नाही, आपल्याला आधीच सांगायला पाहिजे होतं. म्हणजे आधीच काहीतरी मार्ग काढला असता यातनं. आपल्या उभी अचानकच आलं सगळं. तिने जर आपल्याला सगळं आधीच सांगितलं असतं ना तर एवढं सगळं झालंच नसतं. बस करा आता. हे बघा, आता कुणीच हा विषय वाढवू नका. जरा सगळं निवू देत, मग निवांत बोलू दोघांची बी. खेडे अशी का बसलीस? जयश्री घ्या दूध. भैयांचा योगा झाला की द्या त्यांना. शिदले तुझं आवरून झालं असेल तर जाऊन या आपण. चल वय झालंच आहे माझं, निघूया. जयश्री जयश्री हा काय झालं? अशा कशाला बसलाय? काय नाही. अगं जयडे काय झालं सांगशील का? नाही काय नाही. जयश्री आता यांना काय झालं? कुणी घरात बोललं का तिला? नाही नाही असं अजिबात काय बी नाही. अगं कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. भैयांसंग भांडण तर झालं नसेल ना? नाही नाही भांडण नसेल झालं. झालं असतं तर कळलं असतं ना. चल नेमकं काय झालं बघू. छेडे अगं काय झालं? अगं नीट सांग की काय तर. अगं जयडे काय झालं तुला? अहो जयश्री बोला की काय तर. काय सांगू आता, माझ्याच नशिबात काय असं आलंय काय कळना झालंय मला. म्हणजे काय झालंय? काय होणार आहे तुम्हाला सांगून तरी? शेवटी माझं भोग मलाच भोगायला लागणार. तुला कोण काय बोललं का? नाही मग बयाचं तुझं भांडण झालंय का?
नाही. अहो मग झालंय तरी काय? आम्हाला काय बी कळना झालंय. जेडे अगं सांग काय तरी, उगाच आमच्या जीवाला घोर लावू नकोस. बघा की तुम्हीच. भैया असा का बसलाय? काय माहित, मला त्यांना बघवत नाही हो. अगं पण काय झालं त्याला? अहो कालपासून एकच शब्दानं बी बोलले नाहीत माझ्या संग. काय वय, काल रात्री तर नुसतं तळमळत होते. काय बी काय कळायला काय मार्ग नाही. आणि कालपासून काही खाल्लं बी नाही त्यांनी. असं का बघतोय तू? मी आता 1000 वेळा विचारून झाले त्यांना, पण मला काहीच बोलले नाहीत. तुम्ही बघा बरं एकदा विचारून बघा, तुम्हाला तर काय सांगतात का ते? भैया अरे काय झालंय भैया? काल रात्री मी टक्क जागी होते. लई मनाला लावून घेतले त्यांनी. अहो पण असं काय मनाला लावून घेतलंय? हे बघा काय का होईना, खाना पिण्यावर राग काढायचा नसतोय. तुम्ही हे घ्या, उठा बघू आधी. नाही नाही, अहो आमच्याकडनं चूक झाली. कसली चूक? त्यांना कालचं वाईट वाटतंय वाटतं. कालचं म्हणजे? हो आता तरी बोला की. अरे भैया काय झालंय सांग की. माझ्यामुळं, बिकॉज ऑफ मी, तुमच्या घराचं स्वप्न धुळीला मिळाले. माझ्याकडनं लय मोठी चूक झाली, आम्हाला माफ करा तुम्ही. काय 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 करताय काय तुम्ही? माफ करा, आम्हाला लय मोठी चूक झाली आमच्याकडनं. पाहिजे तर 2 हाना. आम्ही पण कशाला तिथे येऊन काय बोललो काय माहिती. तुम्हाला आर्मी मध्ये घरातले पाठवायला पण परत तयार झाले होते, पण नेमकं तिथे येऊन आम्ही माती खाल्ली. हे बघा तुमच्यामुळे काय नाही झालेलं. पहिला विचार मनातून काढून टाका बघू. फौजी तुम्हाला चांगलं माहितीये, आम्ही कायम तुम्हाला सपोर्ट करत होतो. आता पण घरातले तुम्हाला विरोध करत होते आर्मीत जायला, तेव्हा पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करत होतो. अरे होय की, आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. हो त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जेवढं वाटतं तेवढे वाईट नाहीत ते. आणि याच विचारानं कालपासून त्यांच्या पोटात एक अन्नाचा कण बी नाही बघा. भैया हे बघ, वाटलेस मी सॉरी म्हणतो, पण असं मनाला लावून घेऊ नको रे. अरे तू मुद्दाम थोडी केलंस. अरे तू आनंदाच्या भरात बोललास, आणि आम्हाला माहितीये तू असं काय करणार नाही. बघा मी म्हणलं होतं ना, अजिंक्यना असं काय बी वाटत नसणार आहे म्हणून. आता दूध तर पिऊन घ्या की एवढं. हे बघ दूध पिऊन घे. नाही नाही फौजी, डोंट फोर्स मी. शीतल बघ बाई, तूच बोलत आहे यांना. हे बघा सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर, पण हे घ्या दूध तरी पिऊन घ्या. तुम्ही कशाला सॉरी बोलतायत? बरं राहू द्या, आता तुम्ही एवढं फोर्स करताच आहे तर. बर आम्ही जरा जाऊन येतो. जयडे नंतर भैयाला घरात घेऊन जा. बघितलं का जयश्री,
एवढं सगळं होऊन पण आज आणि शीतलला सॉरी बोलायला लावलं का नाही? तुम्ही काय खाल्लं नाही म्हणून तिने तुम्हाला दूध दिलंय खरं, पण तिला कुठं माहितीये तिने सापाला दूध दिले. साप? तुम्ही आम्हाला साप बोलले? साप आहे का आम्ही? आम्ही किंग कोब्रा आहे. सुमन, हा सुमन, हे अजून तेच धरून बसली का? नाही, काल जरा गपगप होत्या, पण आज आहेत व्यवस्थित. बरं झालं. आता तिकडे त्यांच्या घरी काय चाललं असेल कोणास ठाऊक. नाना चला, उगाच ह्या सगळ्यात आपली कामं राहायची. चला. अरे तुम्ही दोघं असं अचानक? वय आम्ही दोघं बी तुमची माफी मागायला आलो. माफी कशाला हो? माफ करा मला. तुम्हाला जसं बोललो तसं तिला तिच्या हक्काचं काहीच देऊ शकलो नाही मी. मी द्यायचा प्रयत्न केला पण त्याचे परिणाम एवढे भयंकर होतील असं वाटलंच नव्हतं मला. आम्ही घर घेतोय त्याचं घरच्यांना एवढं काहीतरी वेगळं वाटेल असं विचार बी केला नव्हता आम्ही. अजिंक्य, हो जे झाले ते झाले. अहो नाही नाना, अहो पण त्यात अहो पण तुम्ही हे घराचं घरच्यांना आधीच का नाही सांगितलं? सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती ना. आम्हाला असं वाटलं की सगळं झालं की मग घरातल्यांना सांगू आणि सरप्राईज देऊ त्यांना. पण खरं तर तुम्हाला तरी विश्वासात घेऊन तुम्हाला तरी सांगायला पाहिजे होतं. नाही पोरांनो, तुमचं नाही, अरे आमचंच चुकलं. लोक चांगली पोरं पादरात यावी म्हणून देवाकडे नवस करतात, आणि इथं आमच्या पोटी चांगली पोरं आहेत, तरी पण तुमचं स्वप्न समजून घ्यायला आम्ही कमी पडलो. खरंच तुमची स्वप्न लय मोठी आहेत, त्यामुळं आता आम्ही आमच्या अपेक्षा तुमच्यावर लादणार नाही. हो नाना. वय पोरी, अगं आत्ता डोळे उघडलेत बघ माझे. तुम्ही लहान आहे एवढंच धरून बसलो आम्ही. पण आता कळतंय असं अजिबात नाही. शीतल, अगं तू मोठी झाली, आपला सौरभ बी मोठा झालाय. कधी कधी ना लहानांचं पण ऐकायला हवं खरं तर. तुम्हाला योग्य ती समज आहे, तुमचे निर्णय घ्यायची कुवत आहे. हे बघा, भविष्यात कुठं बी काय बी अडलं ना तरी सांगा आम्हाला, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी कायम उभे राहू. आणि नाना, तिला तिच्या हक्काचं जे काही देता येईल ना ते मी तिला नक्की मिळवून देईन.